नुकताच धप्पा सिनेमा पाहिला आणि म्हणजे माझे हात नंतर जेव्हा सिनेमा संपला तेव्हापासून जे टाळ्या वाजवायला लागले होते ते जवळजवळ पुढचे 5 मिनटं फक्त मीच नाही तर सगळं थिएटर टाळ्यांनी भरून गेलं होतं. इतका सुंदर सिनेमा आहे. मी प्लीज 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 सगळ्या लोकांना विनंती करते की तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. याच्या पलीकडे मी या सिनेमाबद्दल खरंच काही बोलू नाही शकत आहे. मी या सिनेमाभर एका पॉईंटनंतर मला ना म्हणजे आपण या सिनेमामध्ये का नाही आहोत किंवा आपण कधी असं दिग्दर्शन करू शकू का या विचारांनी मला जळायला होत होतं. इतकी ती चांगली फिल्म बनली आहे. निपुणचं करावं तितकं कौतुक कमी आहे. त्या सगळ्या बच्चे कंपनीचं करावं तितकं कौतुक कमी आहे. गिरीश आणि उमेशचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आणि मी यांना सगळ्यांना ते जबाबदार फिल्ममेकर आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा एक वेगळी वाट अवलंबली आहे, चोखंदळली आहे. त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते सगळ्या प्रेक्षकांकडून. आणि प्लीज थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा. तुम्ही खूप हसत आणि तुमचा तो दिवस काय पुढचे काही दिवस खूप चांगले जातील याची गॅरंटी मी देते. थँक्यू. धप्पा हा सिनेमा बघून मी आता बाहेर पडलो आणि मी खरं सांगतो मी पूर्णपणे स्पीचलेस आहे. मला कळत नाही काय बोलावं. मोठं होऊच नाही आयुष्यात कधी असं वाटायला लागलं मला आता. कारण काही हक्क जे आपल्याला वाटतं की आपल्याकडे आहेत, उदाहरणार्थ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे आपण म्हणतो आपल्या सगळ्यांकडे ते आहे, पण असं जाणवू लागतं आहे की ते आपल्याकडे नाही आहे, ते लहान मुलांकडे. आणि त्यांच्याकडनं ऐकल्यानंतर आपण जास्त हुशार बनतो, आपण जास्त प्रगल्भ होतो. बरेचसे संदेश असे असतात की जे मोठ्यांकडनं ऐकल्यानंतर आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, आपण भीक घालत नाही त्याला. पण जर का ते लहान मुलांकडनं आले ना तर ते आपल्यापर्यंत पोचतात. आणि मला असं जेन्युइनली वाटतं आहे की या लहान मुलांकडनं मोठ्यांना मिळालेला धप्पा हा भारतभरात पसरणार आहे आणि व्हायरल होणार आहे. हे सगळं फारच सुंदर फिल्म आहे. प्लीज जाऊन बघा. म्हणजे दिस फिल्म डिझर्व्स अ लॉट ऑफ ऑडियन्स. प्लीज ही फिल्म जाऊन बघा. सुंदर फिल्म है. इतनी वेल मेड फिल्म है, इतनी प्यारी फिल्म है और इतनी जेन्युइन फिल्म है. मतलब हम लोग वही सोच रहे थे कि स्क्रीनिंग में बहुत यूजली होता है कि आप बाहर निकलते हो, आप कहते हैं कि बहुत अच्छी बहुत अच्छी. ये पहली बार ऐसा लगा कि आप जाके दिल के अंदर से, कलेजे के अंदर से अच्छी बनाई है फिल्म. और आई थिंक एक बहुत बड़ा पॉइंट है, बहुत रेलेवेंट फिल्म भी है, बोथ ऑन द पॉलिटिकल साइड, ऑन द एनवायरमेंटल साइड. तो वो भी बहुत अच्छा है. दिस इज मतलब आई थिंक काफ़ी टाइम हो गया 2016 में बनने, तो हाई टाइम है कि अच्छा उसे रिलीज मिल रहा है. तो आई एम श्योर इट इज गुड टाइम टू रिलीज सच अ मूवी ऑल्सो. हम लोग ऑलरेडी निपुण के बहुत बड़े फैन थे, अभी और ज़्यादा फैन बन गए. और कैसे बच्चों से वैसे एक्टिंग करवाई. कास्ट दी एंटायर कास्ट वाज अमेजिंग. बहुत इकोनॉमिकली बहुत बहुत वेरी वेरी एकतर माझ्यासाठी हा खूप जास्त इमोशनल मुवमेंट आहे. कारण निपुण धर्माधिकारी हा माझा खूप 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 जवळचा मित्र आहे आणि त्याची ही पहिली फिल्म आहे. आणि इट्स सच अन इम्पॉर्टंट फिल्म. आणि त्याच्या लिडरशिप खाली हे असं एक प्रॉडक्ट आणि अशी एक कलाकृती बनली आहे. इट्स अ व्हेरी 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 प्राऊड फिलिंग फॉर मी. हे सोडून पर्सनल फिलिंग्स बाजूला ठेवून अतिशय आजच्या काळात इम्पॉर्टंट आणि नेसेसरी सिनेमा आहे असं मला वाटतं. आणि ते मुलांकडनं ते अख्खं मेसेज जो आहे तो येतो. त्यामुळे त्याच्यापेक्षा प्युअर असं काहीच असू शकत नाही. तर थँक्यू सो मच ह्या सिनेमासाठी. प्रत्येकाने प्लीज 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 थिएटरमध्ये जाऊन बघा धप्पा. नाहीतर मी तुम्हाला येऊन धप्पा करेन. I've actually seen it for the second time. I saw it once in Mummy and I loved Dhappa. So I've come back the second time. This time I brought my family. Nipun is a friend, so I thought I'll take some advantage and bring as many people as I could. But loved it, absolutely loved it. It's a beautiful film. It's got great performances. And I think Nipun has done a fabulous job. It doesn't look like his first film at all. And it's an unbelievably moving and just uplifting movie. I mean, I've been a big fan of Nipun since much before this film, but I think this reminded me also that a film, like a simple story, a simple film just moves you so much, and I feel like everyone should go to the theatres and watch this because it's just one of the best experiences I've had in a long time in a film.
हाय सो प्लीज जाइए और धप्पा देखिए. खूपच छान फिल्म आहे and it really won my heart. I think it's been directed, written and performed really well and I thoroughly enjoyed myself. So please do go and watch it. Congratulations to the entire team of Dhappa. Thank you. नमस्कार. आत्ता जस्ट धप्पा हा सिनेमा बघून आलो आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित केलेला, गिरीश कुलकर्णींनी लिहिलेला अतिशय अप्रतिम सिनेमा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या मराठी चित्रपटसृष्टीला अत्यंत महत्त्वाच्या विषयावर अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि लहान मुलांच्या निरगसतेने सांगणारा सिनेमा आहे. प्रत्येक लहान मुलांनी आणि पालकांनी आवर्जून पहा, कारण हा धप्पा येणाऱ्या पिढीला फार गरजेचा आहे. थँक्यू. नमस्कार, मी सायली संजीव आणि धप्पा नावाचा चित्रपट आपल्या भेटीला येतो 1 फेब्रुवारीला सगळ्या चित्रपटगृहात, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. आणि प्लीज मी म्हणजे आता मला दाखवता येत नाही तुम्हाला किंवा मला तेवढं कळकळून तुम्हाला विनंती करता येते की नाही मला माहीत नाही, पण प्लीज जाऊन बघा, कारण इतकी साधी सरळ समजायला सोपी फिल्म मी आत्तापर्यंत बघितली नव्हती. आणि जरी लहान मुलाचा चित्रपट असला तरी मोठ्यांनीच बघण्याची गरज आहे. त्यामुळे प्लीज बघा. मला इतकं बरं वाटतं की निपुणने मला या फिल्मसाठी बोलवलं आणि फिल्म बघायला बोलवलं. मला त्याच्यातच खूप आनंद झाला की इतकी सुंदर फिल्म मला बघायला मिळाली. प्लीज तुम्ही जाऊन बघा. निपुण त्याच्यानंतर प्रत्येकजण त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर लहान मुलांनी केलेली कामं ती म्हणजे आपण एखाद्या बाजू आपण डोकावून बघतोय त्यांच्याकडे, इतकं ते सहज सोपं आहे सगळं. प्लीज जाऊन बघा धप्पा 1 फेब्रुवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपट. नमस्कार, माझं नाव निपुण धर्माधिकारी. मी धप्पा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि 1 फेब्रुवारीला ही फिल्म रिलीज होते आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी ती पाहावी. अर्थात प्रत्येक दिग्दर्शकाची ही इच्छा असतेच की त्याची फिल्म जास्तीत जास्त लोकांनी पाहावी, पण यात लहान मुलं जे काम करत आहेत आणि ते त्यांच्या निरागसपणाने जे प्रश्न विचारत आहेत ते प्रत्येक मोठ्या माणसाला पण विचार करण्याजोगे आहेत असं मला वाटतं. त्यामुळे ही फक्त लहान मुलांची फिल्म नाही आहे, तर ही प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक माणसांनी बघण्यासारखी फिल्म आहे. अगदी मॉन्टेसरीतल्या मुलामुलीपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बघण्यासारखी ही फिल्म आहे. आणि जे निरागसपणाने ते प्रश्न विचारतात त्याची आपण उत्तरं देणं गरजेचं आहे आणि ते काय प्रश्न आहेत, त्याची काय उत्तर द्यायचे हे जाणून घेण्यासाठी थिएटरमध्ये या आणि नक्की धप्पा बघा आणि इतरांनाही धप्पा द्या आणि त्यांना हा पिक्चर बघायला सांगा. धन्यवाद.